शिवरायांचं स्वप्न, 105 हुतात्म्यांचं बलिदान आणि 64 वर्षांचा एक अखंड लढा, या सगळ्याचं फलित म्हणजे महाराष्ट्र राज्य. पण 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना होईपर्यंत मराठी माणसाला आपलं असं स्वतंत्र राज्य नव्हतं. हैदराबाद, मुंबई, मध्यप्रांत, बेरार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा वेगवेगळ्या भागात मराठी भाषिक विखुरलेले होते. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी जोर धरू लागली तेव्हा 1946 साली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली आणि सुरू झाला तो मराठी माणसाच्या अस्मितेचा लढा. पण हा लढा सोपा नव्हता. 1956 साली पंडित नेहरूंनी मुंबई वेगळं केंद्रशासित प्रदेश राहील असा निर्णय घेतला तेव्हा आंदोलन पेटलं. आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी मराठी जनतेला एकत्र केलं. 1956-57 मध्ये मुंबईतच राहणार, मराठीतच बोलणारच्या घोषणांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या आंदोलनात वसंतराव नाईक, केशवराव जेधे, SM जोशी, जयप्रकाश नारायण, मधु दंडवटे या सगळ्यांनी बलिदानं दिली आणि खरी किंमत मोजली ती 105 सामान्य मराठी बांधवांनी. फ्लोरा फाउंटन, आजचं हुतात्मा चौक येथे पोलिसांच्या गोळ्यांसमोर छाती देणाऱ्या या हुतात्म्यांच्या रक्तानेच ही मराठी जमीन ओली झाली. अखेर 1 मे 1960 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. हाच तो दिवस जेव्हा इतिहासाच्या पानातला फक्त एक तारीख नव्हे तर कोणत्याही मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचं प्रतीक जन्माला आलं. तेव्हा हा महाराष्ट्र दिन फक्त साजरा करू नका, तर छातीत अभिमान घेऊन जगा. तसेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.